जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. तर आपण परवा आपला 10वा श्लोक आपण सुरू केला होता. हम्म. तर तोच त्यापासून आज आपण सुरू करूया. अं, आता याच्या आधी एकदा यज्ञ आपण जे बोललो होतो जय आधी, गुरु. यज्ञ म्हणजे हा, जय गुरु. तर हा. हा हा तर यज्ञ या शब्दाचा अर्थ, कारण हे सगळे आता पुढचे जे 6 श्लोक आहेत ना, हे यज्ञ या संकल्पनेवर आधारित आहेत. त्यामुळे आपण यज्ञ म्हणजे काय याचा आधी थोडक्यात अर्थ समजावून घेऊ आणि मग त्याच्यानंतर मग आपण हे श्लोक समजायला लावू. तर यज्ञ हा जो शब्द आहे, हा यज संस्कृतमध्ये यज नावाचा जो धातू आहे त्याच्यापासून आलेला आहे. हा. तर यज सर, आवाज म्हणजे खूप बारीक येतोय. हा, येतोय का बाकीच्यांना बरोबर? हा, आता आला, आता आला. बर, ठीक आहे. तर संस्कृतमध्ये यज जो धातू आहे त्याच्यापासून यज्ञ हा शब्द तयार झालेला आहे. आता याचा उच्चारही कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. पण यज या धातूचा अर्थ आहे त्याग किंवा भक्तिपूर्वक त्याग. हं. म्हणजे फेकून देणं म्हणजे त्याग नाही. हं. तर भक्तिपूर्वक ज्याला जो त्याग असतो त्याला यज्ञ अशी संज्ञा आहे. पण पुढे तर मग मग म्हणजे जोडणं, यशचा अर्थ जोडणं म्हणजे पण होतं ना? ते युज ते जोड युज हां, ते यजयुक्त. युज युज वेगळं आणि यज वेगळं. हां. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, तुम्ही युज पासून योग तयार झाला, यज पासून यज्ञ तयार झाला. ओके. तर आता यज्ञ, तसं यज्ञ का झालं? कारण जो ज्ञानपूर्वक जो त्याग असतो, जसं मी भक्तिपूर्वक आणि ज्ञानपूर्वक, तो आहे यज्ञ. म्हणजे नुसती वस्तू एखादी फेकून दिली, टाकून दिली, सोडून दिली म्हणजे यज्ञ नाही. तर ज्ञानपूर्वक, जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीचा जेव्हा त्याग केला जातो तेव्हा त्याला आणि यज्ञ अशी संज्ञा आहे. पण लौकिक अर्थामध्ये यज्ञ म्हणजे काय, जसं आपण म्हणतो यज्ञकुंड, तिथे देवांना म्हणजे तिथे आहुती दिल्या जातात अग्नीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या वगैरे, तो आपला यज्ञ या शब्दाचा लौकिक अर्थ झाला. आता याचा उच्चार कसा करायचा? य अधिक ज अधिक य. य म्हणजे च छ ज ज य मधला य. तर य अधिक ज अर्धा ज आणि य. त्यामुळे याचा उच्चार करताना मी यज्ञ असा व्हायला पाहिजे. मराठीत जसं म्हणतात YADNYA तसं पण नाही, यज्ञ पण नाही. किंवा जसे नॉर्थ इंडियन्स म्हणतात उत्तर भारतातले, यज्ञ GYA तसं पण नाही. खरं याचं स्पेलिंग आहे, म्हणजे ते इंग्यकर स्पेलिंग होऊच शकत नाही. पण य अधिक ज पाय लंगडा आणि य च छ ज ज य मधला य. त्यामुळे यज्ञ असा उच्चार व्हायला पाहिजे त्याचा. ठीक आहे. आता त्यामुळे हा यज्ञ शब्द जो आहे, तर हा परत एकदा सांगतो अर्थ याचा, भक्तिपूर्वक आणि ज्ञानपूर्वक त्याग, तो म्हणजे यज्ञ. समजलं? आणि पुढे जे सगळे शब्द आहेत, मग आता ते आणि 4थ्या अध्यायात अजून भगवान कृष्णांनी, श्रीकृष्णांनी वेगवेगळे यज्ञाचे प्रकार पण दिलेले आहेत. पण सध्या तो विषय नाही आहे. त्यामुळे सध्या आपण फक्त नॉर्मल यज्ञ म्हणजे भक्तिपूर्वक त्याग, भक्तिपूर्वक आणि ज्ञानपूर्वक एवढाच विचार समजून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. हां. 10वा श्लोक. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वं मेषवोस्त्विष्टकामधुक्. त्याचा अन्वय, प्रजापती, प्रजापती म्हणजे ज्यांनी सृष्टीचे म्हणजे प्रजा उत्पन्न केली तो प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. पुरा म्हणजे पूर्वी, सृष्टीच्या अगदी जेव्हा प्रजा उत्पन्न व्हायची होती तेव्हा, सहयज्ञा म्हणजे यज्ञासहच. म्हणजे आधी प्रजा निर्माण केली मग यज्ञ निर्माण केले असं नाही. यज्ञ आणि प्रजा हे दोन्ही एकाच वेळेस त्यांनी निर्माण केलेले आहेत. सृष्ट्वा म्हणजे हे दोन्ही एकाच वेळेस त्याचं सृजन केलं. आणि
सांगितलं अनेन म्हणजे या यज्ञानी प्रसविष्यध्वम. म्हणजे भविष्य काय म्हणून म्हणजे प्रस 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 धातूचं हे भविष्य काय, तर प्रसविष्यध्वम म्हणजे काय, तुम्ही याची वृद्धी करा, वाढवा, प्रसूती करा या अर्थाने. आणि वाढ करा. मग काय होईल, एषः वहा इष्टकामधुक असतु. मग तुम्हाला हा यज्ञ तुम्हाला इष्टकामधुक, इष्ट म्हणजे जे तुम्हाला योग्य आहेत असे, इष्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे ते नाहीत, तर तुम्हाला जे कल्याणकारक आहे ते इष्ट. काम म्हणजे तुमच्या इच्छा, तुम्हाला ज्या योग्य आहेत अशा तुमच्या इच्छा. धुक असतू म्हणजे धुक म्हणजे देणारा, असतू हा तुम्हाला तुमच्या योग्य इच्छा देणारा होवो, असं. इति उवाच. समजलं? तर इथं परमेश्वरांनी स्वतःचा सत्य संकल्प सांगितलेला आहे की जेव्हा मी सृष्टी निर्माण केली, म्हणजे प्रजापतीने, तेव्हा त्यांनी प्रजा आणि यज्ञ हे दोन्ही एकाच वेळेस निर्माण केले. कारण आपल्याला माहिती आहे की यज्ञाचं जे कृती किंवा सगळं जे आहेत, मंत्र ऋचा वगैरे सगळं, ते संहिता ती सगळी वेदांमध्ये आहे. आणि आपण म्हणतो की वेद हे परमेश्वरापासून निश्वसित आहेत, म्हणजे परमेश्वराच्या, परमात्म्याच्या श्वासातून निर्माण झाले. आणि जशी प्रजा निर्माण झाली, म्हणजे जशी सृष्टी निर्माण झाली, विश्व निर्माण झालं, तसंच लगेच हे वेद पण निर्माण झालेले आहेत. कोणी आधी नाही, कोणी नंतर नाही. बरोबर? असं समजलं? सर. हां. तर त्यामुळे आणि यज्ञाची संहिता कुठे आहे? वेदांमध्ये. आणि वेद आणि सृष्टी ही एकदमच उत्पन्न झालेली आहे, परमेश्वराचं निश्वसित आहे. इथे दुसरं एक मला थोडं सांगावंसं वाटतं की सनातन धर्मानुसार सृष्टी जी आहे ती सगळी एकदम निर्माण झाली आहे. म्हणजे असं नाही जसं तो आपल्याला, आपण जे शाळेत शिकलो असू, चार्ल्स डार्विन्स थिअरी, की उत्क्रांती होत गेली, आधी हे होते, मग ते झाले, मग ते झाले, मग माकड, मग माकडाचा वानर, वानराचा नर झाला. तर उत्क्रांतीवाद वेगळा आणि आपल्या दृष्टीने हे सगळं एकदम निर्माण झालेलं आहे. बरोबर? बायबलमध्ये वगैरे असं काहीतरी म्हटलेलं आहे, मला वाटतं की 14 दिवसात त्यांनी, परमेश्वराने सृष्टी निर्माण केली असं म्हटलेलं आहे. पण आपल्या सनातन धर्मात सगळी सृष्टी परमेश्वराने एकाच वेळेस, म्हणजे सगळ्या योनी ज्या आहेत त्या एकदम निर्माण झालेल्या आहेत असं. ठीक आहे. पुढचा श्लोक 11वा. आता पुढे काय त्यांनी सांगितलं प्रजापतींनी, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. त्याचा अन्वय अनेन, अनेन म्हणजे पुन्हा ह्याने, म्हणजे तृतीया ही इदमची तृतीया, म्हणजे ह्याने किंवा या यज्ञाने काय करा, देवान भावयत म्हणजे तुम्ही देवांना तृप्त करा, देवांची वृद्धी करा. ते देवाहा वहा भावयंतु, आणि तुम्ही त्यांची वृद्धी करा, तुम्ही त्यांना संतुष्ट करा, आणि ते देव वहा तुमची वृद्धी करोत. भावयंतु म्हणजे भावना करोत, वृद्धी करोत असं या अर्थाने. तुमची उन्नती करोत असं. आता इथे हा एक नवीन शब्द आलेला आहे, देव. म्हणजे तसं आपल्याला देव या शब्दाचा लौकिक अर्थ माहिती आहे, पण गीतेमध्ये हा देव हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. तर आता देव म्हणजे काय कल्पना आहे, तर देव हा शब्द संस्कृत दिव याच्यापासून आलेला आहे, दिव धातूपासून. दिव म्हणजे काय, क्रीडा करणे, प्रकाशित होणे, म्हणजे कुठली जी अशी विशेष शक्ती जी आहे ना त्याला दिव म्हणतात. म्हणून आपण दिव्य, दिव्य हा शब्द दिव धातूपासूनच आलेला आहे. तर देव कोण, की ज्यांना, जे दिव्य योनीत आहेत, ते थोडक्यात त्यांना साधारण मनुष्य योनीपेक्षा काही विशेष शक्ती ज्यांच्याकडे आहेत, असे, अशा लोकांना दिव्य योनीतले किंवा देवयोनीतले असं म्हटलं जातं. हां. तर आणि हे देवता म्हणजे कुठल्या, तर तसं वरुण, अग्नी, वायू,
वगैरे वगैरे या सगळ्या लोकपाल, रुद्र म्हणजे प्रत्येकाला या सृष्टी चालवण्यासाठी या विशेष योनींचं नियोजन केलेलं आहे. जसं आपल्या शासनामध्ये राज्यकारभारात काही विशिष्ट विशिष्ट अधिकारी असतात, तसे ईश्वराने या देवांना म्हणजे थोडं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तर देव म्हणजे असे आहेत खरे. हे जे विशिष्ट विशिष्ट म्हणजे त्याला लोकपाल लोकपाल म्हणतात नाही का, यम, निरृती, वायू, अग्नी वगैरे वगैरे असं सगळं, सोम वगैरे. तर या देवांना आता परमेश्वर किंवा प्रजापतीने मनुष्यांना काय सांगितलं, की तुम्ही या देवांना म्हणजे या विशेष शक्ती असलेल्यांना तुम्ही संतुष्ट करा. हं. संतुष्ट करा म्हणजे काय? त्यांना यज्ञात हविर्भाग द्या. यज्ञामध्ये त्यांच्या आहुती द्या त्यांच्या प्रीत्यर्थ. आणि ते देवाः वः भावयन्तु. आणि ते देव संतुष्ट, की जेणेकरून ते संतुष्ट होतील आणि ते तुम्हाला वृद्धी करतील म्हणजे ते तुम्हाला हवं ते देतील असं. हं. अशा रीतीने परस्परं भावयन्तः, म्हणजे असं एकमेकांनी तुम्ही एकमेकांची वृद्धी करा. जो सहकाराचा मार्ग आहे, की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तसं म्हणजे तुम्ही देवांना संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील असं. हां. अशा रीतीने म्हणजे एकमेकांना भावयंता म्हणजे एकमेकांचं उन्नती करून, एकमेकांना मदत करून परम श्रेयः अवाप्स्यथ. हं. परम म्हणजे काय? परम म्हणजे पलीकडचं, अल्टिमेट. हां, म्हणजे सगळं जे अल्टिमेट कल्याण जे आहे, हां, श्रेय हा परत तुम्हाला मी सांगितलं होतं ना, की श्रेयस आणि प्रेयस. तर आणि म्हणजे मग देवता काय करतील? तुम्हाला जे ऐहिक जी तुम्हाला साधनांची उदरनिर्वाहासाठी ज्या गरजा तुमच्या असतात, त्या ते पूर्ण करतील. तुम्हाला योग्य ती दिशा देतील. आणि जेणेकरून तुम्ही परमश्रेयः अवाप्स्यथ म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञानप्राप्तीद्वारा तुम्ही म्हणजे लौकिक भौतिक गोष्टींची तुम्हाला चिंता राहणार नाही आणि तुम्हाला योग्य मार्ग, योग्य प्रेरणा देऊन ज्ञानमार्गाची तुम्ही आपलं परमकल्याण प्राप्त करू शकाल. अवाप्स्यथ. हं. बघा किती सुंदर विचार आहे हा, की जगात सगळा म्हणजे कोणीच पूर्णपणे परिपूर्ण स्वावलंबी कोणीच नाहीये. पण अगदी देवसुद्धा, आणि असं ॲक्च्युअली म्हटलं जातं बरं, की म्हणजे अशी पुराणात मला वाटतं काशी खंडामध्ये अशी कथा आहे, की काशीला दिवोदास म्हणून राजा होता आणि तो इतका चांगला राज्यकारभार करणारा होता, त्यामुळे लोकांनी यज्ञ करायचेच बंद केले आणि मग त्या देवता आहेत त्या खूप म्हणजे हे झाल्या. कारण म्हणजे देव जे आहेत त्यांना जोपर्यंत हविर्भाग मिळत नाही, म्हणजे आता हविर्भाग म्हणजे काय याचं पुढच्या श्लोकांमध्ये येईल, तसं मी सांगेन तसं. पण जसं आपण आधी म्हटलं, यज्ञ म्हणजे काय? निस्वार्थ भक्तिभावाने आणि पूर्ण जाणीवपूर्वक असा त्याग, त्याला म्हणतो आपण यज्ञ. हं. आणि भक्तिभावाने, तर तुम्ही भक्तिभावाने त्या त्या देवतांना त्यांचा त्यांचा जर हविर्भाग दिला, तर त्या देवता तुमच्यावर तृप्त होतील आणि त्या तुम्हाला संतुष्ट करतील. अशी ही कल्पना आहे. समजलं? मग सर त्याग कसला करायचा? हं. तर आता लौकिक यज्ञामध्ये कसला त्याग केला जातो? म्हणजे तूप म्हणजे ज्याला हविर्भाग म्हणतात. हविर्भाग म्हणजे तूप, समिधा, काही धान्य, द्रव्य वगैरे वगैरे याचा त्याग केला जातो यज्ञामध्ये. तर त्याचा हो. तो जो कन्सेप्ट आहे, तो त्याच गोष्टींचा त्याग का करायचा आणि का करायचा? म्हणजे बऱ्याचदा अशी हल्ली चर्चा ऐकू येते, की "अरे, एवढं सगळं तुम्ही यज्ञ म्हणजे सगळी नासाडी आहे" वगैरे वगैरे. बरोबर? हं. हं. पण याच्यामागे, यज्ञामागे फार मोठी उदात्त कल्पना आहे खरं तर. ती समजून हं, घेऊ हं. आपण. हां, चा पुढे. हो. हां, हां. तर हा झाला 11वा श्लोक. आता 12वा. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः. हं. आता यज्ञभाविताः
देवाहा. हं, दे हां म्हणजे कोण की यज्ञभाविता म्हणजे यज्ञानी संतुष्ट झालेल्या देवता किंवा देव. हं, हां वहा अस्मान वहा म्हणजे तुम्हाला. हां वहा म्हणजे अ, अस्मत्चं हां चतुर्थी हां बहुवचन वहा म्हणजे तुम्हाला इष्टान भोगान ही दास्यन्ते म्हणजे जे इष्टभोग असतील तेच देतील. आता इष्टभोग हे फार महत्वाचं आहे की देवता तुम्हाला योग्य प्रेरणा देतील आणि असे भोग देतील की ज्यांनी तुमचं श्रेयस किंवा कल्याण होईल असे भोग. नाहीतर आता आपण बघतो की भोगवाद किंवा चंगळवाद जो आहे माणसाला सर्व काही मिळतंय पण तो सुखी होतोय का? उलट कालच्यापेक्षा अजून दुःखी होतोय सगळं भोग मिळून सुद्धा. नाही का? त्याचं कारण हे आहे की जे भोग आहेत ते योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे ते भोग तुम्हाला पचत नाही आहेत. म्हणजे ते तुम्हाला योग्य प्रेरणा देत नाही आहेत किंवा योग्य मार्गदिशा देत नाही आहेत की जेणेकरून तुम्ही स्वतःची उन्नती करून घ्याल. आपण तेव्हा अधोगतीला चाललोय. नुसता भोगवाद किंवा चंगळवाद हा अधोगतीला नेतो आणि यज्ञपूर्वक जे भोग प्राप्त होतात ते आपल्या कल्याणाला नेतात. अशा ही कल्पना आहे. मग ते सांगतायत पुढे तैही दत्तान. तैही म्हणजे त्यांनी कोणी त्या देवांनी किंवा देवतांनी हां हां तृतीया त्यांच्याकडून म्हणजे दत्तान. दत्त म्हणजे दाददातीचं हे धातुसाधीचे दत्तान हे दिलेले भोग एभ्यः अप्रदाय त्यांना न देता म्हणजे देव भोग तर देतातच आहे. ही सगळी सृष्टी जी आहे तर ही देवांच्या कृपेने सुरूच आहे. हां असं नाही की तुम्ही नाही उपासना नाही केली किंवा यज्ञ नाही केला तर पाऊस पडणार नाही, पिकं पिकणार नाही, ऊन होणार म्हणजे ऊन पावसाळा हिवाळा हे सगळं ऋतू होणार नाहीत असं नाही. भोग तर मिळतीलच पण एभ्यः अप्रदाय हां यहा भुंगते हां म्हणजे की दत्तान अप्रदाय म्हणजे आता त्या देवतांना त्यांचा वाटा किंवा त्यांना तृप्त न करता जो हे भोग भोगतो भुंगते म्हणजे भुज धातूचं वर्तमान काळ आहे की भुंगते म्हणजे जो भोग घेतो. हां म्हणजे जो असे भोग घेतो की तो नुसता अप्पलपोटेपणा सगळं स्वतःच खातो असं थोडक्यात आपण म्हणू की त्या ज्यांच्या कृपेने आपल्याला हे मिळतंय त्यांच्याकरता त्याग न करता हे जो म्हणजे भोग घेतो सह स्तेन हा एव म्हणजे तो स्तेन म्हणजे चोर स्तेन हा हां तो तर चोरच आहे. बघा किती सुंदर आणि कल्पना आहे अशी की ज्या परमेश्वर किंवा परमात्मा देव या सगळ्यांच्या द्वारा हे आपल्याला मिळतंय की ज्यांच्याद्वारे आपण खाणं कपडा अन्न वस्त्र निवारा वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतात त्यांना त्याचा वाटा न देता. आता इथे दोन्ही गोष्टी आल्या अर्थात म्हणजे समाज हा सुद्धा देवरूपच आहे आणि देवता सुद्धा त्यात आहेतच. तर त्यांना त्यांचा वाटा न देता त्यांच्या कृपेने जे आपल्याला मिळालेलं आहे त्यांना त्यांचा वाटा न देता आपण नुसतंच भोगी झालो तर असा माणूस चोरच आहे असं इथं सांगितलेलं आहे. आणि मग पुढे अजून असं काय होतं ते अजून पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. समजतंय ना या सगळ्या श्लोकांचा अर्थ? हो सर. हो सर. हा सर पण मला हे थोडं विचारल्यासारखं झालं की हे कृष्ण कुठल्या संदर्भात सांगतायत अर्जुनाला? सांगतोय या हा अध्याय जो आहे तर हा कर्मयोगाचा अध्याय आहे. बरोबर. तर म्हणजे कृष्ण सांगतोय की निष्काम कर्मयोग थोडक्यात नुसता कर्मयोग म्हणजे नुसता कर्म म्हणजे कर्मयोग नाही तर निष्काम पद्धतीने हां आसक्तीरहित आणि ईश्वराप्रित्यर्थ जे कर्म आहे तोच यज्ञ तो यज्ञच आहे ना असं. तर हे सगळं यज्ञाचा कन्सेप्ट तो सांगतोय की तू सगळं कर्म कसं कर तर एखाद्या म्हणजे यज्ञ म्हणून कर.
समजलं ना? तर यज्ञ म्हणजे शेवटी म्हणजे नुसताच आपला अग्नी पेटवून त्याच्यामध्ये आहुती देणं म्हणजे यज्ञ हा फार मर्यादित अर्थ आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना, की सध्या आपण एवढंच समजूया तो तसा यज्ञ, पण त्याचा पुढे विशाल विस्तृत अर्थ जो आहे व्यापक, तो नंतर बघूया आपण. हां? पण एक चालेल. लक्षात म्हणजे घ्या, सर म्हणजे यज्ञ इथं सर एक मिनिट म्हणजे इथं तुम्ही निसर्ग प्राणी तुमचे पितर ह्या सगळ्यांसाठीच ही गोष्ट म्हणजे हे लागू आहे ना की हो हो त्यांनी जे आहे. आपल्याला दिले ते त्यांना तुम्ही त्यांना ते बरोबर परत द्या. अगदी, अगदी. बरोबर. आणि देशासाठी केलेलं कर्म सुद्धा म्हणजे मोठं वाईट ह्याने राष्ट्राय स्वाहा. हं, हं. बरोबर. आता इथं तर राष्ट्र मला काय वाटतं विचारायचं माहितीये, हे हं, यज्ञाचं उदाहरण दिलंय म्हणजे सात्विक कर्म जे चांगलं कर्म आणि वाईट कर्म आपण म्हणतो. तर हं. यज्ञादी कर्म म्हणजे हे सात्विक कर्म होऊ शकतं. बरोबर. एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलं असेल. तुमचा तुमचा ना काहीतरी आवाज येतोय का? मध्ये नाही मध्ये तुटतंय खूप. हा हे पण सांगितलं असेल ना यज्ञाचं कर्म जे म्हणतो आपण वाईट कर्म करू नको चांगली कर्म कर फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म म्हणून हे यज्ञाचं त्यांनी उदाहरण असं दिलं असेल ना कर्मयोगामध्ये. नाही. यज्ञाचं उदाहरण नाही. यज्ञ हा केंद्रस्थानी आहे कर्मयोगाच्या. हं. हा तेच हेच सात्विक कर्म होऊ शकतं असं यज्ञ असं तू नाही, तेच चांगल नाही, जर नाही, असं नाही, नाही, नाही. म्हटलं तर. नाही, नाही, ऐका. सात्विक कर्म वगैरे थोडं पुढे बघूया आपण. पण यज्ञ म्हणजे काय, जसं मी यज्ञ या शब्दाचा शास्त्रीय अर्थ सांगितला, की भक्तिपूर्वक, ज्ञानपूर्वक केलेला त्याग म्हणजे यज्ञ. बरोबर. आता याच्यात भक्ती आली, ज्ञान आलं, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या गुणाला इथं स्थानच नाही ना, जागाच नाही, नाही का? आणि त्याग म्हटल्यावर स्वार्थ पण गेला, नाही का? बरोबर. त्यागाने हां, केलेलं कर्म. बरोबर. हां. म्हणजे म्हणजे इथे त्याग आला म्हणजे कर्मयोग आला, भक्ती आली म्हणजे भक्तियोग आला आणि ज्ञान आलं म्हणजे ज्ञानयोग आला. त्यामुळे एक हम्म. यज्ञ या शब्दात तिन्ही योग येऊन जातात गीतेतले. समजलं? हो खूप छान. हां, सर ठीक आहे. ज्या भावनेने आपण यज्ञ करतो त्याच भावनेने कर्म कर असं. ते पुढे येईल. सध्या आपण फक्त यज्ञ ही संकल्पना एकदा नीट समजून घेऊया आणि मग 19व्या श्लोकापासून ते पुढे येणार आहे. हां. सध्या आपण फक्त हो एकच लक्षात घेऊया, की यज्ञ म्हणजे काय? यज्ञ केल्याने काय होतं? यज्ञ न केल्याने काय होतं? त्याचे फळ काय? त्याचा परिणाम काय? हे बघूया आपण. हां. सर ठीक आपण आहे. दिलीप राजाचं जे वर्णन ऐकलं होतं ना संस्कृतमध्ये हं, परिचय, हं. हो. तेव्हा हा उल्लेख आलेला आहे ना. बरोबर, बरोबर. हा. ते बरोबर. ठीक आहे. तर आता 13वा श्लोक. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. हं. त्याचा अन्वय आणि अर्थ. यज्ञशिष्ट अशिनः याच्यात 3 शब्द आहेत. यज्ञ, शिष्ट. शिष्ट म्हणजे उरलेलं. हं. आता 2 शब्द आहे. आपण ज्याला आपण उच्छिष्ट म्हणतो ना किंवा उष्ट. हं. ते उष्ट म्हणजे काय? तो शब्द हा शिष्ट किंवा उच्छिष्टपासून आलेला आहे. तर यज्ञ म्हणजे एखादा यज्ञ केला, त्याग केला. त्यातनं शिष्ट, शिष्ट म्हणजे काय? उरलेलं. हं. आणि अ, शिष्ट, शेष आपण म्हणतो ना शेष, बाकी शेष म्हणजे तर ते शब्द सगळे समानार्थी आहेत. शेष, शिष्ट. हां. आणि अशिनः, अशिनः म्हणजे अशना म्हणजे भूक. अशिना म्हणजे जे आपण खातो ते. तर यज्ञशिष्टाशिनः म्हणजे सगळं देव, यज्ञ, भक्तिपूर्वक, ज्ञानपूर्वक जो त्याग केलेला आहे, ते करून जे उरलेलं आहे, ते जे खाणारे असतात. हं. बरोबर. संतः आता असे संत, संत म्हणजे सज्जन. हां. ते सर्व किल्बिषैः मुच्यन्ते. म्हणजे काय? की ते
किल्बिष म्हणजे पाप. हां, तर सर्व किल्बिषही मुच्यन्ते म्हणजे काय? त्यांचं सर्व पापांपासून ते मुक्त होतात, असा त्याचा अर्थ आहे. समजलं? यज्ञशिष्टाशिनः सन्तः सर्व किल्बिषैः मुच्यन्ते. हे वाक्य कळलं? पहिलं वाक्य. यज्ञशिष्ट म्हणजे कळलं. काय? की नुसतं स्वतः न खाता, म्हणूनच जसं मी आधीच्या गेल्या आठवड्यात सांगितलं होतं ना, की जशी पूर्वी प्रथा होती की गृहस्थाश्रमाने काय करायचं, तर घरी जे स्वयंपाक तयार होईल, अन्न तयार होईल, ते आधी म्हणजे 5 प्रकारचे यज्ञ असायचे. वैश्वदेव, म्हणजे देवांना तृप्ती, म्हणजे पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ म्हणजे प्राण्यांना, मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथीला, म्हणजे रस्त्यावरती जे आजूबाजूला जे, म्हणजे ज्याला आपण भिकारी म्हणू किंवा गरजू असू म्हणू किंवा काय कसे, किंवा अतिथी म्हणजे काय? ज्याला काही तिथी नसते, म्हणजे पाहुणा म्हणजे अतिथी नव्हे. अतिथी म्हणजे जो न सांगता येतो, तो अतिथी. म्हणजे तर पूर्वी अशी, म्हणजे असं होतं की अक्षरशः म्हणजे चांगले जे जातीवंत किंवा घरंदाज जे गृहस्थ आहेत, तर ते दुपारी 12 वाजताच्या सुमाराला दाराबाहेर उभे राहायचे हात जोडून, आणि जो कोणी येणार जाणार असेल त्याला विनंती करायचे की जेवायला या म्हणून, आणि जे असेल ते म्हणजे तर ते त्यांना द्यायचे. आणि अतिथी यज्ञ झाला की मग जे उरलेलं असेल घरात, मग ते स्वतः घरचे खायचे, असं. तर याला म्हणतात यज्ञ शिष्टाशीर. म्हणजे गाईला देऊन, पक्ष्यांना देऊन, सगळ्या, म्हणजे या सगळ्यांना देऊन जे उरलेलं जे खातो, तो सगळ्या सर्व पापातून मुक्त होतो. हां, बरोबर. परंतु तू, म्हणजे परंतु पुढच्या वाक्यातलं, तू अगम, तू, हां, परंतु ये म्हणजे जे, आत्मकारणात, शेवटचा शब्द आहे, आत्मकारणात पचंती, म्हणजे फक्त स्वतःसाठीच जे आपलं अन्न शिजवतात आणि खातात नंतर, ते पापाः अघम भुंजते. म्हणजे ते लोक तर, हां, ते पापी लोक तर पापच खातायत. समजलं? की नुसतं स्वतः एकट्याकरता खाणं, कोणाला न देता, म्हणजे गरजू लोकांना किंवा नुसत्याच लोकांना नव्हे, तर पशु, पक्षी, प्राणी, देव, पितर या सगळ्यांना करून, तृप्त करून मग जो खातो, तर तो हा सगळा यज्ञ झाला, आणि मग तो जे खातो, तर ते सगळ्या पापातून मुक्त होतात. पण या उलट जो फक्त स्वतःसाठी गुपचूप बसून खातो, तो तर पापच खातो, असं. समजलं? हम्म. खूप तर छान. हां, हां. तर त्यामुळे निदान, सर एक मिनिट. तर म्हणूनच अजूनही बहुतेक जे खरे ब्राह्मण आहेत ते म्हणजे जेवणाच्या आधी निदान चित्राहुती तरी टाकतात. म्हणजे निदान त्या काही देवतांना किडा तरी ते, नाही, किडामुंगी वेगळं, ते वेगळं. पण ते लोकांनी उगीचच त्याचं हे केलेलं आहे, ते नाही. त्याचे ते विशिष्ट मंत्र आहेत, त्यांनीच ते दिले जातात. किडामुंगींना वेगळं द्यायचं आहे. पण हे जे चित्राहुती ज्या आहेत, त्या चित्रगुप्त, यमधर्म म्हणजे सगळ्या या देवतांना देऊन मग स्वतः खातात, असं. तर हा सगळा जो विधी आहे, हा यज्ञशिष्टान्नेन पापनाशम. म्हणजे यज्ञातून जे उरलेलं आहे ते जर खाल्लं आपण, म्हणजे भक्तिपूर्वक, ज्ञानपूर्वक त्यागानंतर जे अन्न खाल्लं जातं, त्यांनी सगळे पाप नाहीसे होतात, नाश होतो. आणि याच्या उलट जो नुसतं खातो तो पापच खातो, असं. समजलं? बोला, कोणाला काहीतरी विचारायचं होतं, विचारा. सर मला एक विचारायचंय. हां. आता हे यज्ञ शिष्टाशिन संतो म्हणजे हे आपण जे घरात शिजवतो त्याच्यामध्ये कोणाकोणाचा भाग आहे तो त्याला दिला पाहिजे असं ह्याच्यात त्यांनी सांगितलंय. म्हणजे फक्त एवढाच गर्भित अर्थ आहे का आपण जी कमाई करतो कर्मयोगाद्वारे जे काही पैसा मिळतो त्यात ज्याचे ज्याचे भाग असतील ते सगळे त्याला दिले पाहिजेत असंही यांना सांगायचंय. नाही, आहे तसं, पण म्हणजे इथे त्यांनी मुख्य उदाहरण, कसं आहे, आता आपण जरा फार पगार, सेव्हिंग्ज, डिपॉझिट, शेअर्स वगैरे याच्या सगळ्या बरेच पुढे गेलो आहेत, बरेच. हा बरोबर. पण एक मनुष्याची प्राथमिक गरज काय असते कुठल्याही सार्वकालिक? अन्न
अन्न. हम्म. तर इथे अन्न वस्त्र निवारा. अन्नाचं जे अन्न वस्त्र निवारा आणि त्यातही अन्न, बाकी कशावर रानटी लोक वस्त्र आणि निवाऱ्याशिवाय राहू शकतील पण अन्नाशिवाय कोणीच राहू शकत नाही, बरोबर. त्यामुळे अगदी हम्म. मूलभूत गरज आहे ते म्हणजे अन्न. ते अन्न सुद्धा बाकी तर जाऊच द्या, पण अन्न सुद्धा नुसतं खायचं नाहीये असं, बरोबर. बाकीच्या हम्म. गोष्टी तर मग त्याची गोष्टी ते तर दूरच म्हणजे असं, कारण ते सगळं बरोबर. एक्स्ट्रा आहे म्हणून आहे असं, बरोबर. हम्म. हम्म. बरोबर. आता हा जो आत्मकारणात पचती म्हटलेलं आहे, त्यामुळे ते अन्नाशी संबंधित आहे. पचती हा शब्द आलाय ना. हो, नाही नाही, पण आत्मकारणात पचती म्हटलेलं आहे, पचत नाही म्हणजे म्हणजे पचती हा अन्नासंबंधित, म्हणजे अन्नाच्या संबंधित आहे. आपण नाही नाही, आहे संबंधितच आहे, हा. पण बरोबर. माधुरी हम्म. माधुरी म्हणतायत की म्हणजे तो एक्सटेंड करता येईल का तो कन्सेप्ट. तर माझं म्हणणं हो करता येईल, पण मूलभूत एकदा प्रॉब्लेमला हात घातला की मग बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील असं नाही बरोबर. का. हा बरोबर. हो. हा. तर आता पुढचे 2 श्लोक ऍक्च्युअली एक म्हणजे एकाला एक लागू नये, त्याचा वेगळा अर्थ दे म्हणून दोन्ही घेऊया आपण. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. तर इथे आता भगवान हे एवढं यज्ञाला मी का महत्व देतोय याचं अजून स्पष्टीकरण देत आहेत, समजावून सांगतायत. काय तर हा तर इथं आहे अन्नात म्हणजे अन्नापासून पंचमी भूतानी भवंती, अन्नापासून प्राण्यांची शरीरं किंवा प्राणी होतात, बरोबर आहे. अन्न जर नसेल, अगदी लहान मूल सुद्धा जर त्याला दूध नाही मिळालं तर ते 4 दिवस जगेल आणि मरून जाईल, नाही का. आणि त्या आईला जर खायला मिळाले नाही तर तिला दूध येणार नाही, नाही का. त्यामुळे अगदी जन्मापासून मरेपर्यंत सगळे प्राणी हे अन्नानेच होतात आणि राहतात, बरोबर. पर्जन्यात अन्न संभवाः, आणि हे सगळं अन्न जे आहे अन्नचक्र हे मूळ त्याचं काय पर्जन्यात पाण्यापासून होतं, नाही का. ते समुद्राचं खारं पाणी नाही, तर पर्जन्य म्हणजे पावसापासून जे पाणी पडतं, आपण नदीचं पाणी म्हणू, पण नदीलाही पाणी कुठून येतं, मूळ पावसानेच येतं ना, नाही का. तर पर्जन्यात अन्न संभवाः, शेवटी म्हणजे म्हणूनच पाण्याला जीव असं म्हटलेलं आहे. जीव याचा दुसरा अर्थ जल, हां, म्हणजे पाण्याशिवाय अन्न होऊच शकत नाही, नाही का. तसं त्यामुळे पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात पर्जन्य हा भवती, यज्ञापासून पर्जन्य पाऊस होतो. आता इथे हा एक वेगळा कन्सेप्ट आहे की यज्ञापासून पाऊस होतोय. आणि यज्ञ हा कर्मसमुद्भव हा, आणि हा जो यज्ञ आहे तो कर्मापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे आता इथं कर्म म्हणजे कुठलं, तर जसं मी म्हटलं भक्तिपूर्वक ज्ञानपूर्वक त्याग, ते म्हणजे कर्म, बरोबर. आता याचा पुढचा श्लोक कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि. त्यामुळे हे जे कर्म जे आहे, आता पुढे कर्म म्हणजे कुठलं, पुन्हा ज्ञानपूर्वक भक्तिपूर्वक केलेला त्याग, ब्रह्मोद्भवम विद्धि. हे ब्रह्म म्हणजे इथे आता इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. इथे ब्रह्म म्हणजे वेद. ब्रह्मापासून उद्भव झालेला, विद्धी म्हणजे जाण, विद धातूपासून विद्धी हा आज्ञार्थी प्रयोग आहे, हां, द्वितीय मध्यम पुरुष. तर विद्धी म्हणजे कर्म हे कशापासून उत्पन्न झालेलं आहे, तर ब्रह्म म्हणजे वेदांपासून. कारण काय, जसं मी म्हटलं की यज्ञाची सगळी संहिता जी आहे ती वेदांमध्ये. ब्रह्म अक्षर समुद्भवम, आणि हे जे वेद आहेत हे कशापासून उत्पन्न झालेलं आहे, अक्षर. तर अक्षर या शब्दाचा लौकिक अर्थाने आपण अक्षर म्हणजे लेटर्स म्हणतो आपण, बरोबर. इंग्लिशमध्ये त्याला लेटर म्हणतो किंवा अक्षर, हां, मराठीमध्ये हिंदीमध्ये अक्षरच म्हणतो आपण त्यांना.
पण त्याचा मूळ शब्द आहे अक्षर. क्षर म्हणजे नाश पावणारं, जे कधीच नाश पावत नाही ते अक्षर. हं. म्हणजे काय? परमात्मा, ज्यालाच वेदांमध्ये अक्षर तत्व, अक्षर ब्रह्म असंही म्हणतात. आता याचा दुसरा अर्थ असा पण आहे की आपल्या धर्मानुसार पूर्ण सृष्टी जी आहे त्याची मूळ उत्पत्ती ही अक्षरापासून झाली आहे. तर अक्षर या शब्दाचे इथे दोन अर्थ होतात की परमात्मा किंवा तोच ओंकार रूप परमात्मा की ज्याच्यापासून ओम नावाचं अक्षर आणि त्या ओंकारापासून पूर्ण सृष्टी तयार झाली, हे आपण वाचलेलं आहे नाही का? भगवान म्हणजे शिवांनी डमरू वाजवला, त्यातनं ओंकार नाद उत्पन्न झाला आणि त्या नादांपासून पुढे मग सगळे स्वर उत्पन्न झाले, मातृका उत्पन्न झाल्या, मातृकांपासून. आणि आपल्या धर्मात अजून एक विशेष आहे, आपण असं म्हणतो की आधी शब्द उत्पन्न झाले आणि मग त्याचे अर्थ म्हणजे त्या वस्तू निर्माण झाल्या. असं. तर अशी पूर्ण सृष्टी जी आहे तर ही अशी उत्पन्न झालेली आहे. पण त्यामुळे हे जे वेद आहेत, ब्रह्म तस्मात ब्रह्म सर्वगतम नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, आणि हे जे वेद आहेत हे यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहेत. म्हणजे हे पूर्ण इथं निसर्ग चक्र यज्ञ संकल्पनेनुसार कसं सृष्टीचक्र आहे ते मी इथं जस्ट समजुतीसाठी काढलेलं आहे तुमच्या. हां, इथं बघा, त्याने सरळ अर्थ बघितला तर हा असा होईल की अक्षर म्हणजे परमात्मा, त्याच्यापासून ब्रह्म म्हणजे वेद, त्याच्यापासून कर्म, कर्म म्हणजे यज्ञकर्म, त्या त्याच्यापासून ते जे म्हणजे ती कृती, त्याच्यापासून यज्ञ, यज्ञापासून पर्जन्य, पर्जनापासून अन्न, अन्नापासून प्राणीमात्र. आणि याचा अगदी जर आपल्याला शॉर्ट अर्थ बघायचा असेल तर ओंकार, ध्वनी, शब्दसृष्टी आणि अर्थसृष्टी. किंवा इथं असं बघितलं तर अक्षर म्हणजे परमात्मा आणि प्राणी यांच्यातला जो दुवा आहे तो आहे यज्ञ. समजलं? त्यामुळे हे जो यज्ञ संस्था किंवा ज्ञानपूर्वक भक्तिपूर्वक त्याग हा आपल्यामधला आणि परमात्म्यामधला दुवा आहे, हे एक लक्षात घ्या. अजून मी यज्ञ या शब्दाची पूर्ण अर्थ सांगितला नाहीये, पण सध्या आपण जसं मी म्हटलं की यज्ञ ही प्रत्यक्ष आहुती देण्याची आपण यज्ञ क्रिया समजूया, आणि पण ती ज्ञानपूर्वक आणि भक्तिपूर्वक. हां, आणि तो जो आहे तो आपल्या दोघांमधला दुवा आहे. कशातला? प्राणीमात्र आणि परमात्मा असं. तर इतकं त्यामुळे यज्ञाला एवढं महत्त्व दिलेलं आहे की जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट जर समजून घ्यायचं असेल कुठली, तर कोणी जर तो मिडल लिंक जी लागते ना, ती इथं यज्ञ म्हणजे ही लिंक आहे आपली परमात्म्याशी. ही जर मधली लिंक जर गायब झाली, मधली साखळी, तर आपला परमात्म्याशी संबंध प्रस्थापित होऊ शकेल का? नाही. त्यामुळे यज्ञ या शब्दाला इतकं प्रचंड महत्त्व आहे. यज्ञ नसेल तर सगळा भोगवाद आणि चंगळवाद याच्यात परमात्म्याशी संबंध कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही. सर असंही म्हणतात ना की म्हणजे देवाला पूजेपेक्षा यज्ञ जास्त महत्वाचा आहे. फुलं घालणे, पूजा करणे ह्याच्यापेक्षा सुद्धा यज्ञ महत्वाचा आहे असं नाही मी नाही, ऐकलं. ते काय माहितीये का, ते थोडंसं आपण तो वेगळा प्रकार आहे. म्हणजे ते उपासनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, जपयज्ञ वगैरे वगैरे तसे. तर तो थोडासा वेगळा भाग आहे, काय की कशापेक्षा काय आहे वगैरे. पण सध्या यज्ञ हा, आता मी परत सांगतो, आता यज्ञ म्हणजे काय? भक्तिपूर्वक ज्ञानपूर्वक त्याग म्हणजे यज्ञ. एवढंच लक्षात ठेवा सध्या. आणि तो अल्टिमेट आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही असं. मग ती तुम्ही या भक्तिपूर्वक ज्ञानपूर्वक तुम्ही फुलं वाहा, स्तोत्र म्हणा, किंवा काही दान द्या, काही म्हणजे त्याचे वेगवेगळ्या प्रकारांनी आपण यज्ञ करू शकतो. पण मूळ यज्ञाची संकल्पना समजणं ही जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आहुती काय
काय ते? देवी ऐकू नाही येत आहे. कोणाला ऐकू येत आहे का? कोणाला ऐकू येत आहे?